तर वर्ध्यामध्ये वायगाव निपाणी या ठिकाणी अचंबित करणारी नालीच्या बांधकामाची दृश्य समोर आली आहेत। देवळीमधून राळेगावच्या दिशेने जाणाऱ्या वायगावमध्ये नाली बांधली गेली आहे। या गावामध्ये रस्त्यावर होणाऱ्या नालीच्या उंचीबाबत सवाल उपस्थित होतोय। जमिनीच्या रस्त्यापासून तब्बल 6 फूट उंच नाली बांधण्यात आली आहे। 6 फूट नालीतून पाणी जाण्याऐवजी ते पाणी अडवलं जाण्याची शक्यता अधिक आहे। गावकऱ्यांनी आता हे काम बंद पाडलं आहे। वर्धा जिल्ह्यात वायगाव या गावावरून जाणारा कानगाव, वायगाव आणि देवळी हा जो रोड आहे, हा रस्त्याचं बांधकाम जे आहे हे सुरू आहे। आपण पाहू शकतो हा रस्ता जो आहे हा जुना रस्ता आहे आणि या रस्त्यावर आता नवीन रस्ता तयार करण्यात येतोय। नवीन रस्त्याची जर उंची पाहिली तर जास्तीत जास्त 1 फुटाने वाढू शकते आणि वाढवला पाहिजे अशा प्रकारचा एकूण नोंदी आहेत। पण अशात याच्या दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नाली तयार होते आहे आणि वायगाव या ठिकाणी ही तयार होणारी नाली आश्चर्यचकित करणारी आहे। कारण याची जर उंची पाहिली तर 5 फुटाच्या वर ह्या नालीची जी आहे ही उंची आहे। 5 फुटाच्या वर जर नाली होत असेल तर याचं जे पाणी आहे, या दोन्ही बाजूला नालीच्या जमा होणारं पाणी लोकांच्या घरात शिरण्याचा धोका जो आहे तो निर्माण झाला आहे। कारण या नालीच्या दुसऱ्या बाजूला असलेली जी घरं आहेत, ही घराची ज्या पायऱ्या आहेत त्या खाली गेलेल्या आहेत। आता जर मी इथे उभा आहे या ठिकाणी पाहू शकतो, याची हाईट जर तुम्ही पाहिली या नालीची, तब्बल 5 फुटाच्या घरात या नालीची हाईट दिसून येते आहे। म्हणजेच जी टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरण्यात आली त्या टेक्नॉलॉजीचा एकूणच अर्थ काय असा सवाल आता वायगाव येथील नागरिकांनी उपस्थित केला। इथला जो कंत्राटदार असेल किंवा एकूण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते असतील, ही साधारण गोष्ट जी आहे ही साधारण गोष्ट या अभियंत्यांना कळली नाही का असा सवाल वायगाव येथील नागरिकांनी उपस्थित केलेला आहे। हा रस्ता तयार होत असताना इतकी अवाढव्य नाली आणि उंच नाली करायची गरज काय असाच प्रश्न उपस्थित होतो। नेमकं या नालीत जायला पाणी जे लागतं ते पाणी या एवढ्या उंचीवरून कसं जाईल असाही सवाल उपस्थित होतोय। आणि नालीच्या अवतीभोवती असलेली जी घरं आहेत, पावसाळ्यामध्ये हा जो नालीपासून निर्माण होणारा धोका आहे या घरांना सुद्धा आहे। नेमका या संपूर्ण कारभारामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा इथला जो कंत्राटदार असेल, या कंत्राटदारांनी दुर्लक्ष केलं का असाच सवाल आता उपस्थित होतोय। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वायगाव निपाणी, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।